स्मशानभूमीतील लाकूड चोरीच्या आरोपांवरून निर्मा कन्स्ट्रक्शनचे ठेकेदार म्हणून सुशांत पोवार यांच्यावर आरोप करण्यात आलेत. मात्र आपण कंपनीचा ठेकेदार नसून निर्मा कन्स्ट्रक्शननं कोल्हापुरातील कामकाजासाठी आपल्याला सहीचे अधिकार दिलेत, असा खुलासा पोवार यांनी आज पत्रकार बैठकीत केलाय. निवडणुकीच्या रागातून राजकीय हेतूनं आणि सूडबुद्धीनं आपल्याला आणि कंपनीला बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. या विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचं पोवार यांनी आज पत्रकार बैठकीत स्पष्ट केलं. कोल्हापूर महानगरपालिकेतील सत्ताधारी आघाडीतल्या 2 गटनेत्यांच्या अंतर्गत वादाचा फटका एका कार्यकर्त्याला बसलाय. स्मशानभूमीतील लाकूड चोरीच्या प्रकरणावरून निर्मा कन्स्ट्रक्शनचे ठेकेदार म्हणून सुशांत पोवार यांच्यावर आरोप करण्यात आलेत. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर पोवार यांनी आज पत्रकार बैठक घेत आपली बाजू मांडली. आपण ठेकेदार नसून निर्मा कन्स्ट्रक्शननं कोल्हापुरातील कंपनीचं कामकाज करण्यासाठी आपल्याला सहीचे अधिकार दिलेत, असं पोवार यांनी स्पष्ट केलंय. या प्रकरणातील कोणत्याही गैरप्रकाराशी आपला संबंध नसल्याचा दावा त्यांनी केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महानगरपालिकेतील गटनेते आदिल फरास यांनी राजकीय हेतूनं आपल्यावर आरोप केल्याचा दावा पोवार यांनी केलाय. काही लोकप्रतिनिधींनी निर्मा कन्स्ट्रक्शनवर कारवाई करण्याची तसंच कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे. मात्र स्थायी समिती अथवा सर्वसाधारण सभेत कंपनीला काळ्या यादीत टाकण्याबाबत कोणताही ठराव झालेला नसल्याचं पोवार यांनी सांगितलं. सभांमध्ये केवळ प्रश्न उपस्थित करण्यात आले असताना कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्यात आल्याचा दावा कोणत्या आधारावर करण्यात आला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. गेल्या 17 वर्षांपासून बॉन्ड नावाची एकच कंपनी काम करते. त्या कंपनीचा दर जास्त असताना देखील त्या कंपनीला टेंडर देण्यासाठी प्रयत्न करण्यात आला, पण त्या कंपनीची आजपर्यंत कोणतीही चौकशी केली नाही. मात्र माझी पत्नी प्रभाग क्रमांक 12 इथून निवडणुकीला उभी राहिली होती. त्या निवडणुकीच्या रागातून राजकीय हेतूनं आणि सूडबुद्धीनं मला आणि कंपनीला बदनाम करून बाद करण्याचा प्रयत्न केला जातोय, असं सांगून या विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय. कोल्हापूर महानगरपालिकेत गेली 15 दिवस एक विषय मोठा चालू आहे की लाकूड चोरून बाहेर नेऊन विकलं. या लाकूड चोरीमध्ये निर्मा कन्स्ट्रक्शन मुंबई यांचं नाव गोवलं गेलं आणि त्याचा मी एक सायनिंग अथॉरिटी म्हणून मी काम करतोय कोल्हापूरमध्ये. तर त्यासोबत माझं पण नाव गोवलं गेलं की या चोरीमध्ये मी आहे किंवा निर्मा कन्स्ट्रक्शन आहे. ऍक्च्युली असा काही प्रकार घडलेला नाही. हे सगळं घडवून आणलं गेले आणि या कंपनीवर आणि माझ्यावर एक बदनामी करायचं या पद्धतीने एक षडयंत्र रचलं गेलेलं आहे. कारण मी गेली आपली कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक 2026ची माझी पत्नी उभारली होती. त्या रागातून पण असेल किंवा मला त्यात बदनाम करायचं, माझं नाव यात खराब व्हावं, असं पण एक षडयंत्र असू शकतंय. त्यामुळे इथून पुढं माझ्या कंपनीवर आणि माझ्यावर जे काही बदनामी झाली त्याबद्दल मी न्यायालयीन दाद मागणार आहे. आपल्यावर करण्यात आलेल्या आरोपांचा कोणताही ठोस पुरावा असल्यास तो सार्वजनिक करावा. दोष सिद्ध झाल्यास कायदेशीर कारवाईला सामोरं जाण्यास आपण तयार असल्याचं पोवार यांनी स्पष्ट केलंय. केवळ एका व्यक्तीला किंवा कंपनीला जबाबदार न धरता संपूर्ण प्रकरणाची प्रशासकीय पातळीवर सखोल आणि निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. आता असणाऱ्या 3ही कंपन्यांची टेंडरपासून ते लाकडाच्या नोंदी, मोजमाप पुस्तिका आणि पंचनाम्यापर्यंत सर्व कागदपत्रांची तपासणी करून सत्य जनतेसमोर आणावं, अशी मागणी त्यांनी केली. तसंच निर्मा कन्स्ट्रक्शनला काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय कोणत्या प्रशासकीय प्रक्रियेतून आणि कोणत्या आदेशाच्या आधारे घेण्यात आला, याचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.